मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. तू खरा आहेस? तू खरा आहेस? तू फोन करणार होतास. बोल काहीतरी प्लीज. तू रडली आहेस एवढं? मी एकटी बसून होते तिथे 2 तास. आसपासचे सगळे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. मी त्या वेटरनी मला सांगितलं की रशवर आहे इथे, इथे थांबू नका, तुम्ही 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 बाहेर जा. मला लिटरली हाकलून दिलं त्याने. आणि हे सगळं माझ्यामुळे तुला सहन करावं लागलं. आय एम सॉरी. नाही खरंच सॉरी. मी आत थांबते, तुम्हाला काही लागलं तर सांगा. थँक्स. आलाय कळलं का? ये आत. मला भयंकर राग आलाय त्या वेटरचा. हे एका सुंदर मुलीशी तू असं कसं वागू शकतो? चल तू आत्ताच्या आत्ता चल माझ्या बरोबर ग्रीन रूफला. बघतो मी त्या वेटरकडे. मी चांगले 4-2 प्रेमाचे शब्द ऐकवतो त्याला. बस बस करा ओम चौधरी. ओम चौधरी पूर्ण नाव. अजून राग गेला नाहीये. तुला काय झालंय? तुझा फोन आधी बिझी होता, मग स्विच ऑफ यायला लागला. आपलं बोलणं चालू असताना तू फोन वाटेल तसा कट करत होतास. या सगळ्यात तू माझ्याशी खोटं बोलतोस की तू मला मेसेज केला होतास म्हणून. तू का बोलत नाहीयेस माझ्याशी नीट? अगं मी खरंच तुला मेसेज पाठवला होता, तू फोन चेक नाही केलास. अरे असं कसं होईल ओम? $7.58 delivered. Please forgive me. I can't make it. हाँ
हा शिट. शिट यार, असं कसं झालं मग? इट्स ओके. रागात होतीस ना तू, त्यामुळे तुला दिसला नसेल. मी नाही म्हणणार सॉरी. आपलं ठरलं होतं ना. आणखी महत्वाचं काय असू शकतं? नॉट सॉरी. आपण ठरल्याप्रमाणे ग्रीन रूफला जाऊया. मला तुला खूप काही सांगायचंय. तुमचं टाइम मशीन घडलंय का? हा? जनरली सामान्य लोकांचे किती वाजलेत माहिती? ठरल्याप्रमाणे आपण ग्रीन रूफला जातोय. मी तुला न्यायला आलोय. तू कुठला ड्रेस घातला होतास तेही मला बघायचंय. मी बाहेर वाट बघतो तुझी. लेट्स मेक दिस इव्हनिंग मेमोरेबल. काय ग, काय ठरलं तुमचं? काय झालं? हा, आम्ही ग्रीन रूफ मध्ये चाललोय जेवायला. आत्ता या वेळेला? कुठल्या कंपनीचं कुलूप लावलंय ते बघायला? हो. अगं, जो मुलगा तुझ्याशी हे असं वागला, 2 तास तुला ताटकळत ठेवलं, त्याला तू असं एंटरटेन करणार? असू. त्याने मला SMS पाठवला होता. मी मूर्ख आहे, मी तो पाहिलाच नाही. पण तुला भेटणं ही त्याची प्रायोरिटी नव्हती ना. ते सगळं तो ग्रीन रूफ मध्ये एक्सप्लेन करणार. ग्रीन रूफ उघडं असायला ते काय तुझ्या बापाचं आहे? त्याचा प्रॉब्लेम आहे ना. आणि काहीच नाही मिळालं तर अंडा भुर्जी खाऊ. शब्बास झाला. काय चालली तुझी मस्करी? बघ, तुमचं कोणतंही नातं नसताना, प्रेम नसताना, एका सुंदर मुलीला असं रात्री अपरात्री फिरायला घेऊन जाणं याचा अर्थ वेगळा होतो बरं का. आणि तू आता त्याच्याबरोबर चालली आहेस याचा अर्थ तुलाही ते सगळं पटतंय. हे सगळं त्याच्या कन्व्हिनियन्स नुसार चाललंय. त्याला वाटलं तेव्हा जायचं, त्याला नाही वाटलं तर नाही जायचं. आणि हे सगळं तू आनंदाने करतेयस, तेही त्याच्यावर प्रेम नसताना. घाबरले. खरंच घाबरले. येडे, प्रेमात पडलीयस तू. कळणार कधी तुला? ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा. ये रातें, ये मौसम, नदी का किनारा. काके, बोल काके. हॅलो हॅलो. ओ मॅरे, ऐकू येत नाही. रेंज मध्ये आहे ना? कुणाच्या रे? कोणाच्या काय? बरं मला सांग आधी, कुठे आहेस तू? मी हवेत आहे. प्यायलायस काय ओम्या तू? ये रातें, ये मौसम, नदी का
किनारा ये चंचल हवा. हो 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 हो. ईशा कुठे आहे? कुठे आहे ईशा? हा ए ओम्या 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 ओम्या, तुझा लाजलेला फोटो मला पाठवून दे ना पटकन. मला बघायचं तू कसा लाजतोस ते. पाठवतोस? उद्या सकाळी भेटू ना. डायरेक्ट उद्या सकाळीच? ए काके, उगाच हसू नकोस हा. मला कॉन्शियस व्हायला होतं. आय लव्ह यू. थँक्यू काके. अरे येड्या, असं तिला म्हणायचं. बाय बाय. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा नराना नराना नरारा 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 नरारा. साधाच आहे. हा सॉरी. निघायचं? बस. इकडे बस ना. चावी शोधतोय, फक्त चावी मिळत नाही. ही बाईक आहे तुझी. सॉरी. अरे उतरले असते मी. नाही इट्स ओके. काय आलं? इट्स ओके. लक्षात नाही आलं. मला असं वाटलं, पण असं असू शकतं सगळ्यांना माहिती आहे. अरे वगैरे चालली आहे का? हा कुठून आला? अरे देवा, का ड्रग्स आहे तुझ्याकडे अजून? काय रे? अगे गोळ्या औषध आहे का? नो इश्यूज नो इश्यूज. तू तिथे थांब, पुढे मी आलो. काय आलं? साहेबांकडे? गाडी बंद कर. लायसन दाखव. चेकिंग चालू आहे. नाव काय तुझं? ऍडव्होकेट ओम चौधरी. असाल तुम्ही ऍडव्होकेट, पण आम्ही पण पोलीस आहोत. माझं काहीच म्हणणं नाही. गाडी तुमची आहे का? हो. कुठून आलात? बाणेरहून. पत्ता लिहिलाय लायसन्सवर. ठीक आहे ठीक आहे. कुठे चाललात? जेवायला. आत्ता? आत्ताच भूक लागली आहे सर, खरंच. हो. आणि या कोण तुमच्या? ते ठरायचं अजून. काय? एक जोक सांगतो. जोक? काय? हुशार आहेस हं? मानलं तुला, मानलं. निघू? ओके नाही. अरे त्या दुसऱ्या गाड्यांचं काय झालं? तुझ्या गाड्यांचं
हा अरे मग फोन कर त्याला. कुठे गेलो? काय झालं? कुठं काय मग काय म्हणले ते? जोक झाला जोक. तुम्ही हसत काय विचारलं त्यांनी? त्याने विचारलं तू माझी कोण? तू काय सांगितलं? लवर. काय? लॉयर लॉयर. तू काय ऐकलं? काय ऐकलं सांग ना. चल. काय ऐकलंस? काही नाही चल तू. अरे हे सगळं बंद झालंय आता रे. मी आहे ना. या बघ. हॅलो साहेब, हॉटेल बंद आहे. हा म्हणजे मला माहिती आहे आम्हाला जरा उशीर झालाय. जरा अहो रात्री अपरात्री मला उठवताय आणि जरा उशीर झाला म्हणताय. हो या वेळेला चोर नाहीतर चोरून भेटणार येतात. मला तुम्ही चांगल्या घरचं वाटताय. किंवा भेटीत चुकलेले येऊ शकतात ना. ऍक्च्युली आमच्या दोघांचं आज इथे भेटायचं ठरलं होतं. ये ना. त्याप्रमाणे ती वेळेवर आली सुद्धा होती पण मी कामात अडकलो त्यामुळे येऊ नाही शकलो. ती 2 तास वाट बघत होती माझी. पण एक कुणीतरी उद्दाम वेटर आहे इथे. फार उद्धटपणे वागला हिच्याशी आणि तिला त्यांनी बाहेर काढलं. त्याला मी नंतर बघतोच पण काय ना त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं आणि मलाही वाटलं. आणि माझ्यामुळे तिला जो काही त्रास झाला ना ते मला सहन नाही झालं. म्हणून मग मी तिला इथे घेऊन आलोय. आमची जी काही भेट ठरली होती त्याप्रमाणे. प्लीज थोडा वेळ आम्हाला आतमध्ये बसू द्याल? हो हेच का ते तुमचे एक जण? हो मला ओळखलं नाही तुम्ही? मी एनिथिंग फॉर यू मॅडम. आता ओळखलं. मीच तो. हाच तो. अहो तोच मी. ओ मरे हाच आहे तो. अहो ह्याच त्या मॅडम. हाच तो वेटर. तूच का तो? बोल. अहो मॅडम माफी करा. खरं म्हणजे तुम्हाला मला बाहेर काढायचं नव्हतं पण काय करणार. मी पडलो नोकर माणूस आणि मालकाची ऑर्डर ऐकली नाही तर कामावरून सुट्टी. मला तुम्हाला बाहेर काढायचं नव्हतं पण रश आवर होता म्हणून तुम्हाला बाहेर बसा म्हटलं. मला पण वाईट वाटतच होतं. मी तुमचं मन दुखावलं आणि हे पण येत नव्हते. किती वेळ लावला यांनी. असू दे असू दे. तुझी चूक नाहीये माझीच चूक आहे. माझं बोलणं खाऊन झालंय. उगाच आग नको लावूस. पण मला आवडला हा. त्याचा चेहरा आवडला मला. हे बघ ना हा वेटर सुद्धा आहे आणि सिक्युरिटी वाला सुद्धा आहे. कसं काय? त्याची गंमत आहे. मी सकाळी वेटर असतो आणि रात्री सिक्युरिटी. ड्युटीच अशी आहे की रात्रभर इथं बसायला लागतंय. कोण गप्पा मारायला नसते. मग मी असं बडबडत राहतो आणि माझी बायको पण तिकडे गावाला असती. बघा एक मिनिट. मी काय म्हणतो प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे. मला थोडा वेळ आतमध्ये बसू द्या प्लीज. चालेल असं मी बोललो असतो पण माझी नोकरी जाईल.
खरंच शक्य नाही. नाही नाही ठीक आहे, म्हणजे त्यांना कशाला उगाच त्रास द्यायचा. तू इतके प्रयत्न केलेस माझ्यासाठी तेच पुष्कळ आहे. इट्स ओके. इट्स ओके. नो इश्यूज नो इश्यूज नो इश्यूज. आम्ही बघतो आमचं काय ते. यू कॅरी ऑन. साहेब अहो इथंच बाहेर टेबल लावलं तर जमल का? na 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 na